मृत्यूपूर्वीचे संकेत कसे ओळखावे धार्मिक ग्रंथ सांगतो। माणसाच्या जन्माचे संकेत 9 महिन्यांपूर्वीच मिळतात। अगदी तसेच माणसाच्या मृत्यूचे संकेतही 9 महिन्यांपूर्वी समजलेले असतात। मृत्यूपूर्वी काही घटना घडतात, त्यातून हे संकेत मिळत असतात। या घटना सूक्ष्म असतात, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण मृत्यू अगदी जवळ आला की लक्षात येते की वेळ निघून गेलेली आहे आणि अजून खूप काम राहून गेली असं वाटायला लागतं। हे संकेत मिळाले की मन अस्वस्थ होत राहतं। हिंदू धार्मिक ग्रंथानुसार मृत्यूवेळी मन शांत आणि इच्छामुक्त जर असेल तर कोणत्याही त्रासाविना माणसाचे प्राण शरीराचा त्याग करतात। अशा माणसाला मोक्ष प्राप्ती होते। ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या शरीरात ही 7 चक्रे असतात। सहस्रार म्हणजे शीर्षचक्र, आज्ञा म्हणजे ललाट चक्र, विशुद्ध म्हणजे कंठचक्र, अनाहत म्हणजे हृदयचक्र, मणिपूर म्हणजे सौरचक्र, स्वाधिष्ठान म्हणजे त्रिकचक्र, मूलाधार म्हणजेच आधारचक्र, अशी ही 7 चक्र असतात। जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा 7 पैकी एका चक्रातून माणसाचा आत्मा शरीरातून बाहेर पडतो। तर माणसांच्या मृत्यूपूर्वी मरणाचे कोणते संकेत मिळतात हे आपण पुढे बघूया। पहिला आहे की नाभीचक्रात तुटायला सुरुवात होते। धार्मिक ग्रंथाचा आधार घेतला की मृत्यूवेळी सर्वात पहिल्यांदा नाभीचक्रात वेग येतो। नाभीचक्र म्हणजे मणिपूर ध्यान चक्र तुटतं। नाभी शरीराचे केंद्रीय स्थान असते, कारण येथून माणसाच्या जन्माची सुरुवात झालेली असते। येथूनच माणसाचा प्राण शरीरापासून वेगळा होतो, त्यामुळे मृत्यूचा पहिला संकेत नाभीचक्रात जाणवतो। हे नाभीचक्र एका दिवसात तुटत नाही, त्याला खूप वेळ लागतो। जसजसा नाभीचक्र तुटत जातो तसतसं मृत्यू जवळ येत राहतो। तसेच नाक दिसणं बंद होतं। मृत्यूची वेळ जवळ आल्याच्या नंतर मनुष्याला अनेक संकेत दिसत असतात, त्यामधलाच हे एक आहे की मृत्यू जवळ आल्यावर मनुष्याला नाक दिसणे बंद होते। यातून लक्षात येते की शरीराचा त्याग करण्याची वेळ अगदी जवळ आली आहे। तसेच हस्तरेषा धूसर होतात। असं सांगितलं जातं की माणसाच्या हस्तरेषांवरही श्वासाची माहिती असते, त्यातून व्यक्ती किती दिवस जगणार आहे हे समजते। समुद्रशास्त्र असं सांगते की माणसाचा मृत्यू जवळ आला की त्याच्या हस्तरेषा अस्पष्ट आणि धूसर दिसू लागतात आणि काही वेळातच त्या दिसायच्या बंद होतात। तसेच या व्यक्तींना पूर्वजांचा आसपास असल्याचा भास व्हायला लागतो। ज्याप्रमाणे बाळाचा जन्म होणार असतो तेव्हा घरातले सगळे आनंदी असतात, तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार असेल तर जे पूर्वज असतात ते सुद्धा आनंदी असतात, कारण की त्यांच्या घरामध्ये सुद्धा कोणीतरी आगमन करणार असतं। त्यामुळेच व्यक्तीला मृत्यूपूर्वी पूर्वजे आजूबाजूला असल्याचा भास होत असतो आणि त्यांच्या प्रतिमा दिसू लागतात। कधी कधी ह्या प्रतिमा इतक्या गडद असतात की त्या व्यक्तीला त्याची भीती वाटायला लागते। तसेच भीतीदायक स्वप्न सुद्धा पडतात। स्वप्नशास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की मृत्यू येणाऱ्या व्यक्तीला अशुभ अशी स्वप्ने दिसू लागतात आणि त्यांना असा भास होतो की आपण गाढवावर बसून प्रवास करत आहे, त्यावेळी मृत्यू अगदी जवळ आला आहे असं समजलं जातं। तसेच माणसाची सावली नाहीशी होते। समुद्रशास्त्र असं सांगते की माणसाचा मृत्यू जवळ आला की सावली नाहीशी होते। याचा अर्थ असा नाही होत की त्याची सावली पडत नाही, पण त्या व्यक्तीला ती सावली बघण्याची जी दृष्टी असते ती निघून जाते आणि सावली दिसत नाही। तसेच गरुड पुराण असेही सांगतो की माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचा श्वास हा सरळ चालतो, पण मृत्यू जवळ आला की तोच श्वास उलट्या दिशेने चालतो। मित्रहो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।